नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघितलंच आहे की आपण कोणत्या आधुनिक पद्धतीनं म्हणजे मल्चिंगवर कांदा लागवड करून त्या पिकाची जोमदार वाढ कशी आहे किंवा आज रोजीची त्याची परिस्थिती कशी आहे ते वेगवेगळ्या नियोजनातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे. आज आपण बरेचशा शेतकऱ्यांना इथं पीक पाहणीसाठी बोलावलेलं आहे आणि आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सह्याद्री बायोटेकचे संचालक आपल्याला थोडीशी माहिती देतील. नमस्कार शेतकरी बंधू. आज या प्लॉटची लागवड होऊन बरोबर 70 दिवस झालेले आहे आणि 70 दिवसामध्ये तुम्ही प्लॉटची आज कंडिशन जर बघाल तर अतिशय चांगल्या पद्धतीने याची वाढ म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत जी वाढ म्हणतो ती अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि याच्यात तुम्ही बघू शकता की खालपासून आपल्या कांद्याला पंजा पकडलेला आहे आणि आज 70 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याला एकसारखा जी मान म्हणतो किंवा दांडा म्हणतो ते आता तयार झालेला आहे. तर ह्या क्षेत्राचं आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा माती परीक्षणापासून सुरुवात केली आणि त्याला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्या होत्या त्या आपण आतापर्यंत त्याला पुरवत आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, मल्चिंगवरील कांदा म्हटला की त्याला फक्त आपण एकच बेसल डोस करू शकतो, पुढचा डोस आपण त्याला करू शकत नाही. आणि तो पुढचा डोस करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ग्रेड्स ज्या आहेत त्याच्या गरजेप्रमाणे आपण ड्रीप मधून दिलेल्या आहे फर्टिगेशनच्या माध्यमातून. तर आतापर्यंत 6 पाणी याला झालेले आहे आणि त्या 6 पाण्यातून 5 वेळा आपण त्याला वेगवेगळ्या ग्रेड्स त्याच्या वयाच्या कालावधीनुसार किंवा गरजेनुसार आपण दिलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या प्लॉटमध्ये सेंद्रिय कार्बाचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे प्रत्येक फर्टिगेशनमध्ये कोणतंही रासायनिक ग्रेड देताना आपण याच्यात ऑर्गॅनिक मॅटर रिच असलेले प्रॉडक्ट आपण यामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये रायझोम आहे, ZX100 आहे, कोनाग आहे, प्रोटीनेक्स आहे, हे प्रॉडक्ट आपण याच्यामध्ये खालनं दिलेले आहे. याचा फायदा आपल्याला आज असा झालेला दिसून येतोय की आतापर्यंत जेवढे काही न्यूट्रियंट्स, मग ते NPK असो, सेकंडरी असो किंवा मायक्रोन्यूट्रियंट असो, त्याचं अपटेक होण्यासाठी जी चिलेशन मेथड लागते त्या चिलेशन करण्यासाठी हे सेंद्रिय घटक काम करतात. आणि त्या सेंद्रिय घटकांचा प्रभाव झाल्यामुळे आपण दिलेले जवळपास 85 ते 90% घटक हे पिकांना चांगल्या पद्धतीने लागू होतात. आणि त्याचाच परिणाम तुम्ही बघू शकता की आता हा प्लॉट जो तयार झालेला आहे हा सर्व गुण संपन्न असं आपण म्हणू शकतो. आत्ताच्या कंडिशनला कुठेही याच्यावर स्ट्रेस दिसत नाही आणि वाढ सुद्धा एकसारखी दिसून आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जो शेतकऱ्यांसाठी जो पीक पाहणी कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहोत. त्यांना प्लॉट कसा वाटला, याच्यात अजून काय करायला हवं किंवा काय कंडिशन आहे हे सुद्धा आपण आज प्रत्येकाकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रामकृष्ण निकम. अतिशय सुंदर प्लॉट या ठिकाणी मी बघितला आणि अशा प्रकारचा प्लॉट आपणही तयार करावं अशी एक मनीषा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि पुढच्या वर्षी मी 100% अशा प्रकारचा प्लॉट बनवील आणि हांडोरे साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, मी मल्हारी जाधव जवळके. भाबड साहेबाचा जो प्लॉट बघतोय तो मल्चिंग पेपरवरती तो अतिशय सुंदर आहे आणि माती परीक्षण करून त्या जे मायक्रोन्यूट्रॉन वगैरे काय दिलेले त्या साहेबांनी अतियोग्य आहे. आणि इथून पुढे शेतकऱ्यांनी सह्याद्री बायोटेकचा संपर्कात यावा आणि त्यांचा अनुभव घ्यावा आणि मार्गदर्शन पण घेतलं तर चांगलंच होईल आणि माती परीक्षण जरूर करावा. एवढंच बोलतो. धन्यवाद. नमस्कार, मी हरिभाऊ खोमणे, सहाय्यक कृषी अधिकारी जायदरे. तसं पाहिलं तर भाबड सरांचा कोणाचा प्लॉट आहे. खरोखर त्यांच्या मार्गदर्शनाने जो प्लॉट निवडला आहे त्यांनी भाबड सरांचा तो खूपच छान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे आच्छादन केलं आहे त्या आच्छादनामुळे तण नियंत्रण हे वेळीच होतंय व असं त्यांना खुरपणीचा खर्च तो वाचतोय. पाण्याचं नियोजन परफेक्ट करता येतं आहे. खतांचं नियोजन ड्रीपद्वारे करता येतंय. आणि सर्वात महत्त्वाचं कांद्याची पात आहे ती रेग्युलर शेतीमध्ये ती कांद्याची पात पाहिली तर 4 ते 5 पाती असतात. ह्याच्यामध्ये जवळपास 10 ते 15 पाती आहेत. त्याच्यामुळे उत्पन्न वाढायला 100% हातभार लागतो आहे आणि खरोखरच कौतुकास्पद प्लॉट आहे. आणि असंच शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करत राहावं अशी कृषी विभागाकडून त्यांना सांगतो आणि 4 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणपत लहरे, कोटमगाव. हांडोरे सरांचा फोन आल्यानंतर हा प्लॉट बघण्यासाठी आलो. अतिशय अप्रतिम आणि सुंदर असा प्लॉट शेतकरी मारुती भाबड यांनी हा तयार केलेला आहे. त्यासाठी मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे सह्याद्री बायोटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय श्रीमान राजेंद्र हांडोरे साहेब यांचं. हॅलो, मी दीपक पांडुरंग नागरे, राहणार मातुलठाण. मित्र माझा एकदम हुशार होता, पहिल्यापासून शाळेत पण हुशार होता हांडोरे सर. फक्त मी कसं का विश्वास ठेवला नाही, हा मित्र एवढा हुशार आहे. मी शेतकरी स्वतःला खूप छान समजत होतो, काय आपल्यापेक्षा आभारी कसं काय करू. फक्त आज प्रत्यक्ष कांदे पाहिले एकदम म्हणजे मी एकदम खूप महाग आहे असं वाटू राहिलं. मी आता तर पहिलं माझी जमिनीची पहिले माती परीक्षण करून घेणार आहे
आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करणार आहे. आजचा प्लॉट पाहिल्यानंतर माझे एकदम म्हणजे मी खूप मागे आहे, मला असं वाटू राहिलं. मित्राबरोबर पुढे हा, मित्राबरोबर मी आता पुढे जायचं. हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढे जाणार आता नक्कीच. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, तुम्हाला असं वाटेल की प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये बोलताना शेतकऱ्यांना मॅनेज केलेलं आहे. पण शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवर मी तुम्हाला मोबाईल नंबर देतो. हा 70 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. अजूनही तुमच्याकडे 50 ते 60 दिवस आहेत. फोन करा आणि माझ्या प्लॉटला भेट द्या, प्रत्यक्ष बघा, मग विश्वास ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या पिकांच्या नियोजनासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा. इतर शेतकरी मित्रांना शेअर करा, आवडलं तर लाईक करा. भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार.